2017च्या निवडणुकीच्या वचननाम्यामध्ये शिवसेनेनं मुंबईच्या डबेवाल्यांना अनेक आश्वासनं दिलेली होती। त्यात प्रामुख्याने आश्वासन होतं की मुंबईच्या डबेवाल्यांसाठी एक कंपनी स्थापन केली जाईल, त्या कंपनीला 5 कोटी रुपये भागभांडवल दिलं जाईल आणि त्याच्या माध्यमातून डबेवाल्यांसाठी कामं केली जातील, डबेवाल्यांच्या मुलांसाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी योजना राबवल्या जातील, डबेवाल्यांसाठी स्टेशनच्या बाहेर सायकल स्टँड निर्माण केले जातील, अशा विविध घोषणा त्यांनी केलेल्या होत्या। विश्रांतीसाठी आणि कार्यासाठी डबेवाला भवन दिलं जाईल, अशा घोषणा होत्या। आणि या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये शिवसेनेकडे महानगरपालिका होती आणि 2.5 वर्षाचा टीका होईना खुद्द उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते। असे असताना त्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीयेत। डबेवाल्या घरांचा प्रश्नही प्रलंबित पडलेला होता। नाही म्हणाला डबेवाला भवन एक दिलं गेलेलं आहे, बाकी सगळ्या मागण्या प्रलंबित होत्या। आताचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक निर्णय घेतला आणि मुंबईच्या डबेवाल्यांना दिवे अंजूर येथे 25 लाखात घर देणार असा निर्णय घेतला आणि त्याबाबत म्हाडाला तसे त्यांनी निर्देश दिलेला आहे आणि डबेवाल्यांच्या घरांचा प्रश्न हा त्यांनी जवळजवळ सोडवलेला आहे। म्हणून मुंबईच्या डबेवाल्यांनी निर्णय घेतला की या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मागे राहायचं आणि त्यांना पाठिंबा द्यायचा असा निर्णय घेतलेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।